रोज रोज फोडणीचं वरण किंवा वेगवेगळ्या रस्सा भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तसं हे छान चटपटीत आंबट चवीचं टोमॅटोचं सार किंवा टोमॅटोचं रस्सम तुम्ही एकदा नक्की करून पहा। एकदम वाफाळतं मस्त चटपटीत नुसत्या सुगंधाने प्यावंसं वाटणारं आणि गरमागरम भाताबरोबर टाकून खावंसं वाटणारं असं हे रस्सम तुम्हाला एकदा नक्की करून पाहायला हवं। कारण एकदा जर बनवलं की नेहमी नेहमी असंच बनवाल हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगते। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। टोमॅटोचं सार किंवा टोमॅटो रसम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी मूठ आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 30 ते 35 ग्राम चिंच घेतलेली आहेत। सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कपभर पाण्यामध्ये आपण ही 2 तासासाठी भिजत ठेवलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही ही भिजत ठेवू शकता। तर इतक्या चिंचासाठी आपण साधारणतः 4 मध्यम आकाराचे, मोठे असतील तर फक्त 2च टोमॅटो तुम्हाला इथे घ्यायचा आहे। टोमॅटो शक्यतो लाल भडक आणि मऊ बघून घ्यायचे, म्हणजे असा छान गाभा आपल्या रसममध्ये येतो। टोमॅटो सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहे, देठ काढून घ्यायचं आहे आणि एका टोमॅटोचे एक 4 ते 5 तुकडे करायचे आहे। तुम्हाला हवं असेल तर रफली छोटे छोटे तुकडे तुम्ही करू शकता। टोमॅटोच्या फोडी आपल्याला चिंचेच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या 4ही टोमॅटोचे आपण असे हे तुकडे करून घेतलेले आहे। आता काय करायचंय, घरातला एखादा तांब्या घ्यायचा किंवा ग्लास घ्या, पेला घ्या आणि त्याने हे असं छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। तुम्हाला असं जर करायचं नसेल तर मिक्सरला थोडंसं जाडसर तुम्हाला फिरवून घेता येईल, पण मिक्सरला वगैरे करून घेण्याची तशी फारशी गरज लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटात असं हे रफली आपण छान मऊ करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता असं हे छान झालेलं आहे। हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यावर सुद्धा हे जाडसर तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही हाताने सुद्धा असं हे मऊ मऊ करून तुम्ही करू शकता। असं करून घ्यायचं आहे। आता यातलं सगळं आपल्याला चोथा काढून टाकायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे, हे सगळं असं घेऊन असं दाबून घ्यायचं आहे। निघेल तितका चोथा आपल्याला संपूर्ण यातला काढून टाकायचा आहे। तर टोमॅटो आणि चिंचेचा असा हा सगळा चोथा निघून गेलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता असा हा सगळा चोथा निघून गेल्यानंतर असं हे छान तुम्हाला रसम तयार मिळतं। यामध्ये अगदी कमीत कमी चोथा आहे, थोडासा राहिला तरी सुद्धा चालू शकेल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला टोमॅटोचं आतलं बी चालत नसेल तर ते बी सुद्धा तुम्ही काढून टाकू शकता। फक्त तुम्हाला गाभा यामध्ये वापरायचा आहे। हवं असेल ते मिक्सरला सुद्धा सांगितल्याप्रमाणे जाडसर तुम्ही फिरवून घेऊ शकता। असं हे छान झालेलं आहे। दुसरीकडे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। देठांसहित थोडीशी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कारण देठांमध्ये जास्त स्वाद असतो। त्याचबरोबर इथे आपण 2 बेडगी मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जी ही सुकी मिरची असेल एक 2 ते 3 तुकडे करून वापरू शकता। त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। अर्धा चमचा किंवा नगाने जर मोजाल तर साधारणतः 30 ते 35 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे। काळी मिरी महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहेत, अजिबात विसरायचं नाही। अगदी पाव चमचा किंवा एक 10-12 आपण इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत, याने चवीला अगदी छान लागतं। पाणी न घालता जाडसर आपण हे वाटण फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता असं हे ओबडधोबड आणि छान चवीचा टोमॅटोचा सार किंवा टोमॅटो रसम मसाला तुमचा घरगुती पद्धती तयार झालेला आहे। फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतो। घरामध्ये तिखट वरण, फोडणीचं वरण किंवा रस्सम, टोमॅटो सार बनवत असाल तर त्याला हे वाटण चालू शकतं। तर असं हे वाटण घालून आपण रस्सम किंवा टोमॅटो सार तयार करणार आहोत। दुसरीकडे गॅसवर रस्सम बनवण्यासाठी किंवा टोमॅटो सार बनवण्यासाठी स्पेशल भांडं मिळतं, ते गरम करत ठेवलेलं आहे। तुम्ही टोपामध्ये, कढईमध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता। भांडं छान गरम झालं की पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। अगदी पाव चमचा मोहरी छान फुलवून घ्यायची आहे, म्हणजे याचा कच्चा फ्लेवर येत नाही। 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्याचबरोबर तयार वाटण घालणार आहोत। वाटण घातलं की अगदी मंद आचेवर 1-2 मिनिटं छान सुगंध येईपर्यंत न करपता खरपूस आपल्याला हे वाटण संपूर्ण भाजून घ्यायचं आहे। असं छान भाजलं की यातून छान सुगंध यायला सुरुवात होतो। वाटण जितकं तुम्ही न करपता खरपूस भाजाल तितकं तुमचा रस्सम किंवा टोमॅटो सार चवीला अगदी छान लागतं, त्याची कच्ची चव येत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे। असं छान तेल सुटलं की आपण परतणं बंद करायचं आहे। आता यामध्ये आपण घरातल्या रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत।
एक पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा आपण इथे हळद घेणार आहोत आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेणार आहोत। तुम्ही रोजच्या वापरातले तिखट जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं, पण काश्मीरी मिरची पावडर अजिबात तिखट नसते, फक्त याला छान असा रंग येतो म्हणून काश्मीरी मिरची पावडर आपण इथे वापरलेली आहे। पुन्हा मिनिटभर मसाले अगदी मंद आचेवर छान परतून घेतलेले आहे। आता या स्टेजला चिंच आणि टोमॅटोचं जे सार तयार करून ठेवलेलं होतं ना, ते संपूर्ण घालणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर गाळून सुद्धा तुम्हाला यामध्ये वापरता येईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे। टोमॅटोचं सार किंवा रस्सम असतं ना साऊथ इंडियन ऑथेंटिक, ते फार जास्त घट्ट नसतं, थोडंसं पातळ असतं। चवीनुसार मीठ घालायचं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता। थोडीशी शेवटी कोथिंबीर भुरभुरणार आहोत। आता मोठ्या आचेवर 5 मिनिटं आपण याला छान उकळून घेणार आहोत, अजिबात झाकण लावायचं नाही। आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल चिंच घातले तर थोडंसं गूळ सुद्धा घालायचं, तर अजिबात घालायचं नाही, कारण टोमॅटोचं सार किंवा ऑथेंटिक साऊथ इंडियन रस्सम असेल त्यामध्ये अजिबात गूळ घातला जात नाही, ते असंच खायला छान लागतं। तुम्हाला जर आवडतच असेल तर थोडंसं गूळ किंवा साखर तुम्ही इथे आवडीप्रमाणे वापरू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता मोठ्या आचेवर झाकण न लावता मस्त खदखदून आपण हे छान उकळून घेतलेलं आहे। असं छान उकळून घेतलं की सगळी जिन्नस छान एकजीव होतात आणि चवीला रस्सम अगदी एक नंबर लागतं। तुम्ही कधी करत नसाल ते एकदा नक्की करून पहा। सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलाय आणि सुगंधानेच खावंसं वाटणारं आणि थंडीच्या दिवसात गरमागरम वाफळतं प्यावंसं वाटणारं हे रस्सम तयार झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ नाही, अशीच ठेवायची आहे। गॅस बंद केलेला आहे। रस्सम थोडंसं कोमट झालं की याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। तर असं हे छान रंगाचं मस्त चवीचं चटपटीत आंबट असं हे टोमॅटोचं सार किंवा टोमॅटो रस्सम तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। थंडीच्या दिवसांमध्ये मस्त वाफाळतं गरमागरम प्यायला सुद्धा मस्त लागतं किंवा तुम्ही भाताबरोबर टाकून खाऊ शकता। तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करून खाऊ शकता, पण नक्की करून पहा आणि कसं झालंय कमेंट करायला अजिबात विसरू नका। आजची ही चटपटीत आंबट टोमॅटोचा सार किंवा टोमॅटोचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।